तर कसं आहे, पाणी प्रश्न जो आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं जो पाणी पुरवठा होतोय तो अत्यंत अनियमित आणि विस्कळीत स्वरूपाचा पाणी पुरवठा आहे. आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात घागर आंदोलन करावं लागतं. गेली अनेक वर्ष हा पाणी प्रश्न सुटलेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडं 13 गावाची योजना आहे, 13 गावाची जबाबदारी आहे पाणी पुरवठा करण्याची. पण या योजनेवर किंवा या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर जो कंट्रोल ठेवायला पाहिजे तो कंट्रोल ठेवायला आजपर्यंत कुणालाही जमलेला नाही. ना कुठली राजकीय यंत्रणा या ठिकाणी काम करते, ना कुठली प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी काम करते. फक्त बंटी साहेब आणि ऋतुराज साहेब हे दोघंच या या प्रॉब्लेममध्ये लक्ष घालतात. आणि तरी सुद्धा हा प्रॉब्लेम इतक्या वर्षात सुटलेला नाही. या आर के नगर भागामध्ये तर 5-5, 7-7 दिवस पाणी येत नाही. तर कोल्हापूर हा काही दुष्काळी भाग नाही आहे. कोल्हापूरमध्ये 2 धरणं आहेत. 32 TMC पाण्याचा रिझर्व्ह कोटा असतो आपल्याकडे. पण हे 32 TMC पाणी वितरण कसं करायचं याची काहीही योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाही, ना कॉर्पोरेशनकडे नाही. या कॉर्पोरेशनमध्ये आणि या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये समन्वय असला पाहिजे, तरच हा कोल्हापूरचा पाणी प्रश्न व्यवस्थित सुटू शकतो. त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेनं यात जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे, सिन्सिअरली लक्ष घातलं पाहिजे, तरच लोकांचा हा पाणी प्रश्न सुटणार आहे. 5-5, 7-7 दिवस पाणी ज्यावेळेस एखाद्या घरात येत नाही त्यावेळेस त्या माणसाला टँकरवर पाण्यासाठी अवलंबून राहावं लागतं. आणि टँकरचं पाणी वापरणं हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक ठरतं. आज एक घटना घडलेली आहे आर के नगर भागामध्ये. एक पेशंट मेनिंजायटिस होऊन आज व्हेंटिलेटरवर आहे, कारण त्या भागात 7 दिवस पाणी आलेलं नव्हतं आणि टँकरनं त्यांनी पाणी पुरवठा घेतला होता आणि त्या टँकरच्या पाण्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊन त्यांना मेनिंजायटिस झालेला आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ही घटना अत्यंत धोकादायक आहे. आमचं म्हणणं असंच आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं स्वतःचा जॉब प्रोफाईल डिफाईन करावा. हा जॉब प्रोफाईल जो आहे तो लॉयल्टीने सांभाळावा, कारण त्यांनी जर हा जॉब प्रोफाईल व्यवस्थित सांभाळला तरच पाणी पुरवठा या भागामध्ये व्यवस्थित होणार आहे. आणि दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह सोर्स नसल्यामुळं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सिन्सिअरली हे काम केलं पाहिजे, तरच हा पाणी प्रश्न सुटणार आहे. नाहीतर ही निषेध मोर्चा आणि निषेधांच्या सभा आमच्या इथून पुढे कायमच चालू राहतील.